मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण, कन्सल्टंट आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ती कधी केली जाते आणि कशी केली जाते, अँजिओप्लास्टी नंतर काय काळजी घ्यायची असते त्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे. कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजेच नेमकी काय? अँजिओप्लास्टी म्हणजे एक इंटरव्हेन्शन आहे. आपण धमन्याद्वारे हृदयाच्या धमन्यापर्यंत पोहोचतो. तिथे बलून किंवा स्टेंटने जे काही ब्लॉकेज अँजिओग्राफी मध्ये आढळले आहे त्यांना ओपन करतो. ओपन केल्यानंतर हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे छातीमध्ये दुखणे, दम लागणे आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. अँजिओप्लास्टी कधी करण्यात येते? जेव्हा अँजिओग्राफी मध्ये सिग्निफिकंट ब्लॉकेज म्हणजे 50% पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल अथवा दुसऱ्या धमन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल, त्या सिच्युएशन मध्ये आपण अँजिओप्लास्टी करत असतो. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा अँजिओग्राफी होते त्याच वेळेस अँजिओप्लास्टीची आवश्यकता आहे असं सांगण्यात येते. त्यामुळे नवीन ऍडिशनची प्रोसेस करण्याची आवश्यकता नसते. पण रेअरली जेव्हा पेशंट नवीन किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी करून येत असतो त्यावेळेस ही ऍडमिशनची प्रक्रिया, त्यामध्ये सुद्धा अँजिओग्राफी सारखं पेशंट इनिशियली असेस केला जातो इमर्जन्सी रूम मध्ये किंवा ओपीडी मध्ये. इनिशियली असेसमेंट झाल्यानंतर ऍडमिशन काउंटर मध्ये त्यांना बेसिक डॉक्युमेंट्स, उदाहरणार्थ आधार कार्ड आणि इन्शुरन्सचे पेपर्स द्यावे आणि त्यानंतर ऍडमिशन पेपर बनवून वॉर्ड किंवा आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येतो. काही औषध उपचार केले जातात, काही टेस्ट पाठवण्यात येतात आणि ज्या एरियातून आपण अँजिओप्लास्टी करणार आहोत त्या पार्टचा शेविंग करण्यात येतं. कधी कधी युरिनरी कॅथेटर सुद्धा लावण्यात येतात. अँजिओप्लास्टीच्या अगोदर कोणती टेस्ट केली जाते? पहिलं बेसिकली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ECG, 2D इको, ब्लडचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन, कम्प्लीट ब्लड काउंट, क्रिएटिनिन लेवल, ब्लड युरिया लेवल, सोडियम पोटॅशियम लेवल, HIV, HbSHG, HCV या 3 बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात. काही दुसऱ्या टेस्ट म्हणजे डिटेल टेस्ट, उदाहरणार्थ लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, ब्लड शुगर्स, ह्या सगळ्या टेस्ट पण करण्यात येतात. अँजिओप्लास्टीच्या अगोदर रिलेटिव्ह सोबत डिटेल मध्ये समुपदेशन किंवा काउन्सिलिंग करण्यात येते. कोणत्याही प्रोसिजर, अँजिओग्राफी असो, अँजिओप्लास्टी असो अथवा दुसरी कोणतीही प्रोसिजर असो, ह्याच्या अगोदर रिटर्न मध्ये प्रत्येक पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून डिटेल मध्ये प्रोसिजरच्या बद्दल कन्सेंट घेण्यात येते की ती त्यांना करायची आहे की नाही. त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना डिटेल मध्ये प्रोसिजर बद्दल समजावण्यात येतात. त्यांना अँजिओप्लास्टी कशी करणार आहोत, कोणत्या रूटने करणार आहोत, किती स्टेंट लागणार आहे, किती बलून लागणार आहे, काय काय इन्स्ट्रुमेंट्स लागू शकतात, काय रिस्क इन्व्हॉल्ड आहे, अँजिओप्लास्टी नंतर हॉस्पिटलमध्ये काय काळजी घ्यायची आहे, घरी काय काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पेशंटला आणि नातेवाईकांना समजावण्यात येते. ऍक्च्युअल अँजिओप्लास्टीच्या अगोदर कॅथलॅब मध्ये काय प्रिपरेशन केलं जातं? पेशंट आयसीयू किंवा वॉर्ड मधून कॅथलॅब टेबलवर शिफ्ट करण्यात येतं. शिफ्ट झाल्यानंतर त्याला मॉनिटर लावण्यात येतं. ज्या एरिया मधून अँजिओप्लास्टी करायची आहे त्याला क्लीन करण्यात येतं सोल्युशन थ्रू. त्यांच्या अंगावर प्लास्टिक शीट, त्याच्या वर एक स्टराईल कपडे टाकण्यात येतात. त्यांचे इनिशियल पॅरामीटर चेक केले जातात आणि ज्या साइट वरून आपल्याला अँजिओप्लास्टी करायची आहे तिथे लोकल अनेस्थेसिया देण्यात येतं. लोकल अनेस्थेसिया दिल्यानंतर आपण तिथे पंक्चर घ्या, म्हणजे एक निडल असते, त्या निडलनी त्या धमनीला आपण फोड आणि जेव्हा एक व्यवस्थित बॅकफ्लो ब्लडचा येतो तेव्हा त्यामधून एक छोटीशी गाईड वायर त्या धमनीमध्ये ती वायर, मग तो जो इनिशियल निडल असते ती काढतात आणि ती जी छोटी गाईड वायर आहे ती तिथेच ठेवण्यात येते आणि त्या गाईड वर एक मोठी सुई, ज्याला शीत म्हणतात, ती टाकतात आणि शीट टाकल्यानंतर ती शीत व्यवस्थित बसली आहे का, त्याच्यामधून बॅकफ्लो ब्लडचा येतोय का हे रिकन्फर्म करण्यात येतं. हे जेव्हा सगळं रिकन्फर्म होतं तेव्हा आपण काही औषधं देतो, उदाहरणार्थ हिपॅरिन देतो, नायट्रोग्लिसरीन देतो, हे सगळे औषध देण्यात येतात. जेव्हा कार्डिओलॉजिस्ट अश्युअर होतो की शीत व्यवस्थित बसली आहे, त्या शीत थ्रू एक लांब गाईड वायर हृदयापर्यंत पोहोचवण्यात येते. एकदा गाईड वायर हृदयापर्यंत पोहोचली मग त्या गाईड वायरवर गाईड कॅथेटर हृदयापर्यंत पोहोचवण्यात येतो. जर राईट साईडच्या कोरोनरी आर्टरीची प्लास्टी करायची असेल तर त्याचे कॅथेटर वेगळे असतात. लेफ्ट साईडचं करायचं असेल तर लेफ्ट साईडच्या कोरोनरी आर्टरीसाठी वेगळे कॅथेटर्स असतात. जेव्हा आपला गाईड कॅथेटर हृदयापर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपण जी गाईड वायर टाकली आहे ती परत घेतो आणि परत त्या गाईड कॅथेटर मधून फ्लो व्यवस्थित येतोय का हे चेक करत असतो. मग तो गाईड वायर आपण डायच्या कनेक्शन सोबत कनेक्ट करतो आणि प्रेशर मॉनिटर सोबत कनेक्ट करत असतो. हे सगळं चेक केल्यानंतर मग मेटिक्युलसली आपण जी कन्सर्न कोरोनरी आर्टरी आहे, राईट किंवा लेफ्ट, त्या आर्टरीला एंगेज करतो. म्हणजेच तर कॅथेटर त्या धमन्यांच्या तोंडावर एक फिक्स बसवतो. जेव्हा आपला गाईड कॅथेटर हृदयांच्या धमन्यांमध्ये फिक्स बसतो
त्यावेळेस आपण चेक करतो की हा कॅथेटर व्यवस्थित बसला आहे का, आणि अँजिओग्राफीचे जे शूट्स आहेत त्याच्यामधल्या इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट आहेत का, हे सगळं चेक करण्यासाठी आपण परत शूट्स घेत असतो. हे सगळं शूट झाल्यानंतर आपण जो गाईड आपण हृदयाच्या धमन्यामध्ये फिक्स केला आहे त्या गाईड थ्रू कोरोनरी वायर, ही एक अतिशय पातळ वायर असते जी गाईड वायर थ्रू आपण हृदयांच्या आर्टरीज मध्ये, धमन्यांमध्ये पोहोचवतो आणि ब्लॉकेजच्या पुढे घेऊन जात असतो. एकदा ही कोरोनरी वायर हृदयाच्या ब्लॉकेजच्या पुढे गेली तर ती व्यवस्थित जागेवर आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत एक शूट घेण्यात येतो. म्हणजे चेक करण्यात येतं की ती वायर व्यवस्थित बसलेली आहे की नाही. जेव्हा हे सगळं कन्फर्म होऊन जातं की वायर व्यवस्थित आहे, ब्लॉकेजच्या पुढे गेलेली आहे, त्यावेळेस आपण प्री डायलेटेशन करत असतो. एक पर्टिक्युलर साईजचा बलून आपण घेतो जो धमन्यापेक्षा छोट्या साईजचा असेल. तो बलून आपण ब्लॉकेज पर्यंत घेऊन जातो. त्या बलूनला आपण फुगवतो, इन्फ्लेट करतो. एक इन्फ्लेशन डिव्हाइस असतं, त्याच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज करतो आपण आणि तो बलून फुगतो. आणि जेव्हा तो फुगतो तेव्हा तिथला जो ब्लॉकेज असतो तो वर निघून जातो. आता मी ऍक्च्युअल स्टेंटिंग बद्दल बोलणार आहे. जेव्हा आपण प्री डायलेटेशन करतो, प्री डायलेटेशन झाल्यानंतर आपण चेक करतो की हा जो ब्लॉक होता तो व्यवस्थित ओपन झालाय की नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की हा बलूनने व्यवस्थित काम केलं आहे आणि प्री डायलेटेशन झालेला आहे, तो ब्लॉकेज थोडाफार तरी निघालेला आहे, तेव्हा आपण स्टेंटिंगची प्रक्रिया चालू करतो. पण जेव्हा आपल्याला इनॲडिक्वेट वाटतं की त्या बलूनने व्यवस्थित काम केलेलं नाही, त्यावेळेस आपण त्याच साईजचा किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा बलून घेऊन तिथे परत डायलेटेशन करत असतो. कधी कधी कटिंग बलून टाईपचा एक नवीन बलून असतो जो एकदम कडक ब्लॉकेज असेल त्याच्यासाठी पण तो वापरण्यात येतो, त्याचा पण वापर करायला लागतो. हे सगळं प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा कार्डिओलॉजिस्ट अश्युअर असतो की डायलेटेशन झालेलं आहे, त्यावेळेस तो परत चेक करतो की मला कोणत्या साईजचा स्टेंट वापरायचा आहे आणि कोणत्या पोर्शन पासून आपल्याला घेऊन कोणत्या पोर्शन पर्यंत एंड करायचं ही खात्री करतो. आणि त्यानुसार मग स्टेंटची साईज तो सिलेक्ट करत असतो. आणि मग आपण पहिले बलून काढून घेतो आणि मग त्या कोरोनरी वायरवर परत स्टेंट घेऊन जातो. स्टेंट घेऊन गेल्यानंतर आपण चेक शूट घेत असतो की बाबा हा स्टेंट व्यवस्थित जागेवर गेलेला आहे का, त्यांनी जे ब्लॉकेजचा एरिया आहे तो कव्हर केलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करतो. जेव्हा खात्री आपली होऊन जाते की हा स्टेंट व्यवस्थित बसला आहे, तेव्हा परत इन्फ्लेशन डिव्हाइसने आपण त्याला फुगवतो, इन्फ्लेट करतो. इन्फ्लेट केल्यानंतर, पहिला इन्फ्लेशन केल्यानंतर आपण त्याला चेक करतो की याचं व्यवस्थित इन्फ्लेशन झालेला आहे का. जर आपल्याला इन्फ्लेशन वाटत असेल व्यवस्थित झालाय आणि पर्टिक्युलर साईजच्या वेसलच्या अनुसारच झालाय, तेव्हा आम्ही तिथे थांबतो. स्टेंटिंग झाल्यानंतर आणि स्टेंटचा बलून परत घेतल्यानंतर आपण परत शूट घेत असतो आणि आपण चेक करत असतो की हा स्टेंट व्यवस्थित वेसलला अप्रॉक्सिमेट झालाय का, अपोज झालाय का, ते चेक करत असतो. बरेचदा तो वेल अपोज नसतो. त्या सिच्युएशन्स मध्ये आपल्याला पोस्ट डायलेटेशन करावं लागतं. किंवा स्टेंटची साईज जर जास्त असेल, 15 mm किंवा 18 mm च्या वर असेल, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला पोस्ट डायलेटेशन करणे आवश्यक होऊन जातं. तर आणखीन एक बलून वेगळ्या साईजचा, मोठ्या साईजचा परत त्याच कोरोनरी वायरवर आपण घेऊन जातो. स्टेंटच्या पोझिशन मध्ये त्याला बघतो की तो व्यवस्थित स्टेंटच्या आतल्या पोर्शन मध्येच आहे का, ते सगळं एन्श्युअर केल्यानंतर त्याला परत फुगवण्यात, या प्रोसिजरला पोस्ट डायलेटेशन म्हणतात. आता ह्या सगळ्या सिंपल अँजिओप्लास्टीची प्रक्रिया मी तुम्हाला समजवली आहे. ही प्रक्रिया झाली, याच्यानंतर शूट्स घेण्यात येतात परत की सगळ्या नसा व्यवस्थित आहेत का, स्टेंटिंग व्यवस्थित झालेलं आहे का, जिथे गाईड एंगेज केलंय तिथे काही इजा झाली आहे का, कुठे वेसल फाटली आहे का, रप्चर झाली आहे का, हे सगळं चेक करण्यात येतं. ही सगळी प्रोसिजर करत असताना पेशंटला कंटिन्युअस मॉनिटरिंग करण्यात येत असते. पेशंटचा ब्लड प्रेशर कंटिन्युअसली मॉनिटर करण्यात येतो. पेशंटला कंटिन्युअस त्याचे अदर पॅरामीटर्स, पल्स रेट, ब्लड प्रेशर्स, रेस्पिरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन, त्याचा लेवल ऑफ कॉन्शियसनेस, त्याची कंडिशन, हे कंटिन्युअसली चेक करण्यात येतं. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंट ICU मध्ये शिफ्ट करण्यात येतो आणि डिपेंडिंग ऑन कंडिशन अँड टाइप ऑफ अँजिओप्लास्टी आणि पेशंटच्या रिस्क अनुसार पेशंटला ICU मध्ये 24 तास ते 48 तास ठेवण्यात येतात. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये किती दिवस ठेवावे लागतात? मोस्ट ऑफ द टाइम 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पेशंटला सुट्टी मिळते. पण
जेव्हा मल्टिपल स्टेंट लागतात किंवा पेशंटची कंडिशन चांगली नसेल किंवा विशिष्ट टाईपची एन्जिओप्लास्टी केली असेल, उदाहरणार्थ लेफ्ट मेन एन्जिओप्लास्टी, मल्टिपल स्टेंट केलेले असतील, त्या सिच्युएशन मध्ये पेशंटला 5 दिवस सुद्धा लागू शकतात. एन्जिओप्लास्टी ही योग्य वेळी केली आणि तज्ज्ञांच्या द्वारे केली तर ती सेफ प्रोसिजर आणि लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे.